एव्हरीवन, तर आजची स्पेशल रेसिपी आहे माझ्या मम्मासाठी. माझी मम्मी आली आहे माझ्या घरी. जेव्हा कधीही मी प्रॉब्लेम मध्ये असते किंवा कुठल्या अडचणीमध्ये असते, माझ्यासाठी सगळ्यात पहिले हातातले काम सोडून धावत येणार व्यक्ती म्हणजे माझी मम्मा आहे. ती माझ्या घरी आली आहे. थोडंसं काही होते प्रॉब्लेम्स, ते सॉल्व्ह झाले. मम्मी नंतर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात, सॉर्ट आउट होतात सगळ्या. तर आता तिसाठी बनवले आहे मस्तपैकी मोमोज. तिला आवडते मस्त रेसिपी, आळशी मोमोची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर सुरुवातीला आपण मोमोची चटणी करणार आहे. आवश्यक तेवढी बारीक चिरी सगळं तयारी करून घेणार आहे. नंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करूया मोमोची चटणी तयार. त्यासाठी मी 2 लाल टोमॅटो घेतलेले आहे, मस्त ताजे ताजे. तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या टोमॅटोला आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला टोमॅटोज, लाल सुक्या मिरच्या आणि लसूण घेऊन त्यामध्ये आवश्यक टोमॅटो बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे. नंतर हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवून टोमॅटो छान उकळून घ्यायचे आहे. आता टोमॅटो होईपर्यंत आपण आपले व्हेजिटेबल्स मस्त चॉप करून घेऊया. पनीर चॉप करून घेतला आहे. आपण घेतलाय व्हेजिटेबल्स मध्ये गोबी, गाजर, शिमला मिर्च, पनीर आणि कांदा. आपले टोमॅटो पण छान झाले होते. टोमॅटोला आपण उतरून घेऊया, गार करूया. इकडे आपण मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. टोमॅटो गार झाले की त्याची साल काढून घ्यायची, आपल्याला त्याचं देठ पण काढून घ्यायचं आहे. नंतर त्याची प्युरी तयार करायची आहे. एका पॅन मध्ये आपल्याला आवश्यक तेवढं थोडंसं तेल घ्यायचं आहे. या तेलाची जास्त आवश्यकता नसते. थोडं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतला गेलं की त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून त्याला छान शिजवायचं आहे. आपल्याला त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं मीठ आणि काही सॉसेस टाकायचे आहे. आपल्याला सोया सॉस, थोडंसं व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस टाकायचं आहे. आता सॉसेस जास्त शिजवायचं नाही आहे, एक उकळी काढायची आहे. आपलं मोमोचं जे सॉस तयार झालेलं आहे, मार्केट सारखं सॉस तयार होते आणि खायला खूप अप्रतिम लागतं. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मोमोच्या सॉसची. बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये सॉस तयार झालेला आहे. आता त्याला खाली उतरून ठेवूया. आता आपण स्टफिंग करूया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे पॅन मध्ये. तर तेल आपण यामध्ये कमीच घेणार आहे. यामध्ये तेल जरा कमीच लागतं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची परतून घ्यायची आहे आणि कांदा टाकणार आहे, त्याला पण परतून घ्यायचा आहे. या सर्वांचं कच्चं पण काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं परतला गेलं की त्यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे आहे. आता ही प्रोसिजर आपल्याला फुल गॅसवर करायची आहे. आपले व्हेजिटेबल जे आहे आपल्याला ते कच्चे ठेवायचे आहे, बारीक असे नरम करायचे नाही आहे. व्हेजिटेबल्स म्हणजे आपण शिमला मिर्च, पत्तागोबी आणि गाजर जे आहे ते परतून घेणार आहे. त्यामध्ये मीठ आणि परत काही सॉसेस टाकायचे आहे. बघा छान परतल्या गेलं त्याचं पाणी जे आहे, एक्स्ट्रा पाणी जे आहे निघालेलं, ते पूर्ण आटल्या गेलं पाहिजे, असंच परतायचे आहे. आपल्याला ही प्रोसिजर फुल गॅसवर करायची आहे. सोया सॉस, व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस टाकून परत त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शेवटी घालायचं आहे आपल्याला पनीर. छान मस्त पनीर टाकायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. तयार झालं आपलं मोमोचं स्टफिंग तयार. आता यामध्ये टाकूया शेवटी आपण हिरवा कांदा, स्प्रिंग अनियन टाकायचं आहे. परत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता या स्टफिंग करायचं मध्ये का आपल्याला पूर्ण गार करायचं आहे. आपण आळशी मोमोज करणार आहे ना, तर बघा आता कसं करायचं आहे ते. आता त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. सुरुवातीला एका प्लेटमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे, कोरडा मैदा. आणि जे बॉल्स तयार केलेले आहे मैद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित घोळून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहे. त्याला बरोबर मैदा कोट करून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी आपल्याला झाडामध्ये घेऊन पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं याला ओलं करायचं आहे. आता हे जे प्रोसिजर आहे आपल्याला 3 वेळा करायचे आहे. ओले केलेले मोमोज परत आपल्याला मैद्यामध्ये टाकायचे आहे, परत त्याला घोळून घ्यायचं आहे, परत मैद्यामध्ये टाकायचं आहे, ओलं करायचं आहे, त्याला कोट करायचं आहे बरोबर. परत आपण एकदा अशा पद्धतीने मैद्यामध्ये घोळून घेऊया. ही प्रोसिजर आपल्याला 3 वेळा करायची आहे. म्हणजे काय होतं, त्या मोमोच्या स्टफिंगवर बरोबर कोट होतं. बघा लाईट दिसते तुम्हाला, व्हाईट व्हाईट अशा पद्धतीने ते कोट होतं. आता परत एकदा मैद्यामध्ये आपल्याला असं घोळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला मोमोज तयार करून ठेवायचे आहे. म्हणजे काय होते, ते थोडेसे व्यवस्थित सेट होतात. डायरेक्ट पाण्यात टाकायची गडबड करायची नाही आहे आपल्याला. नंतर एका कढईमध्ये अशा पद्धतीने चाळणे ठेवायचे आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर, थंड पाणी नाही, पाणी गरम झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला मोमोज जे आहे ते हलक्या हाताने सोडायचे आहे. नंतर त्याला वाफवून घ्यायचे आहे. बघा किती छान आपले मोमोज शिजलेले आहे. आणि त्याला हलवायची गडबड करायची नाही आहे. जेव्हा ते वाफवला जाईल तेव्हा त्याला हलवायचं आहे. ते व्यवस्थित कोट झालेले असतात. बघा छान आपले आळशी मोमोज तयार झालेले आहे.
वाफरल्यानंतर आपण पातेल्यामध्ये काढून घेऊ, थंड करायचे आहे, नंतरच त्याला प्लेटिंग करायची आहे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व मोमोज मी तयार करून घेतलेले आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. ज्या कोणालाही मोमोज करता येत नाही त्या लोकांनी मोमोज ट्राय करा. खाण्याची मजा येते आणि करायची मजा येते. गरमागरम मोमोज आपल्याला चटणी बरोबर सर्व करायचे आहे. तुम्हाला माझ्या आजचे मोमोज नक्कीच आवडले असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा, तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. माझ्या मम्मीला तर माझे मोमोज खूप आवडले. बघा किती परफेक्ट असे आपले एकदम ज्युसी मोमोज तयार आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.